मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या विशेष प्रयत्नातून कोरोनासारख्या महामारीच्या काळात ऑक्सिजन अभावी मूर्तिजापूर तालुक्यातील रुग्णांची होणारी हेळसांड तसेच गैरसोय लक्षात घेता स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे लिक्विड ऑक्सिजन प्लांट करिता 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाले असून मूर्तिजापूर तालुक्यातील रुग्णांची ऑक्सिजन अभावी होणारी गैरसोय थांबणार आहे। 13 एप्रिल रोजी हरीश पिंपळे यांच्या हस्ते लिक्विड ऑक्सिजन प्लांट व ड्युरा सिलेंडरचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी कोविड-19 केंद्रीय कमिटी प्रमुख डॉक्टर मनीष चतुर्वेदी, डॉक्टर महेश बाबू, आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले, नगराध्यक्ष मोनाली गावंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास सोनोने, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, मुख्याधिकारी विजय लोहकरे, ठाणेदार सचिन यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या स्थानिक विकास निधीतून अंदाजित 38 लाख रुपये किमतीचे नवनिर्मित लिक्विड ऑक्सिजन प्लांट व 8 लाख रुपये किमतीचे ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर व 3 लाख रुपयाचे लिक्विड ऑक्सिजन असे एकूण 50 लाख रुपयाचे लोकार्पण कार्यक्रम पार पडले। यावेळी कमलाकर गावंडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, शहराध्यक्ष हर्ष साबळे, उपाध्यक्ष कोमल तायडे, डॉक्टर मनीष शर्मा, डॉक्टर राजेंद्र नेमाडे, डॉक्टर विजय वाळेकर, डॉक्टर सुधीर कराडे, डॉक्टर विजय जाधव, राहुल गुल्लाने, अमित नागवान व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।